नमस्कार, माझा जॉब या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका नवीन आणि खूप मोठ्या सरकारी नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत. तर ही जबरदस्त संधी आहे मुंबईच्या प्रसिद्ध कूपर हॉस्पिटलमध्ये. इथे तब्बल 145 पदांसाठी कंत्राटी भरती निघालीये. हो, 145 जागा. ही भरती आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉक्टर R.N. कूपर रुग्णालयासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही पदं 31 मार्च 2027 पर्यंत कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत. आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, इथे कोणकोणती पदं उपलब्ध आहेत आणि त्यांना पगार किती मिळणार आहे. चला तर मग एक नजर टाकूया. म्हणजे बघा, इथे डॉक्टरपासून ते टेक्निशियनपर्यंत सगळ्यांसाठी संधी आहे. तर बघा, जे मेडिकल आणि पॅरामेडिकल फील्डमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधीच आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी चक्क 90,000 ते 1 लाखांपर्यंत पगार आहे. त्याशिवाय लॅब टेक्निशियन, ECG टेक्निशियन अशा पदांसाठी चांगला पगार दिला जातोय. फक्त मेडिकलच नाही, तर ज्यांच्याकडे टेक्निकल स्किल्स आहेत, म्हणजे तांत्रिक कौशल्य आहे, त्यांच्यासाठी सुद्धा इथे भरपूर जागा आहेत. जसं की इलेक्ट्रिशियन, वायरमन, सुतार आणि लिफ्ट ऑपरेटर. आणि इथेच बघा, या भरतीचं स्वरूप किती मोठं आहे. सपोर्ट स्टाफसाठी सुद्धा कितीतरी जागा आहेत. आया, वॉर्ड बॉय आणि सफाई कर्मचारी यांसारख्या पदांसाठी मोठ्या संख्येने भरती होत आहे. ओके, तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या पदांसाठी अर्ज कोण करू शकतं? म्हणजे नक्की पात्रता काय हवी? चला तेच पाहूया. सगळ्यात आधी वयाबद्दल बोलूया. अर्जदाराचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असायला हवं. आणि हो, ही वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 या तारखेनुसार धरली जाईल. बरं, प्रत्येक पोस्टसाठी शिक्षण आणि अनुभव वेगळा आहेच, पण काही गोष्टी कॉमन आहेत. जसे की बहुतेक पदांसाठी किमान 10वी पास असणं आवश्यक आहे. आणि हो, मराठी भाषा येणं तर गरजेचंच आहे, म्हणजे लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. आता हा भाग खूप काळजीपूर्वक ऐका. अर्ज करण्याची प्रक्रिया म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेस पूर्णपणे ऑफलाईन आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाईन काहीही होणार नाही. तर अर्ज कसा करायचा? हे 4 सोपे स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी फी भरायची, मग त्याची पावती घ्यायची, मग अर्ज पूर्ण भरायचा आणि सगळी कागदपत्र जोडून तो अर्ज स्वतः जाऊन जमा करायचा. सोपं आहे, पण काळजीपूर्वक करायला हवं. अर्जासाठी जी फी आहे ती आहे 934 रुपये. यामध्ये GST सुद्धा आलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ती परत मिळणार नाही. आता कागदपत्रांबद्दल. अर्ज भरताना कोणतीही धावपळ नको, म्हणून ही लिस्ट नीट बघून घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्या डॉक्युमेंट्सच्या कॉपीजवर सेल्फ अटेस्टेशन करायला, म्हणजे स्वतःची सही करायला विसरू नका. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तारखा. कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून घ्या. या तारखा लगेच कुठेतरी लिहून ठेवा. अर्ज करायला वेळ खूप कमी आहे, फक्त 27 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंतच. आणि बघा, त्यानंतर लगेचच 9 फेब्रुवारीपासून मुलाखतीसुद्धा सुरू होत आहेत. त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका. तर मग सगळी माहिती तर आता मिळालेली आहे. प्रश्न एकच आहे, करिअरमध्ये पुढचं पाऊल टाकण्यासाठी आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहोत का? आम्ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरीही प्रत्येक पदासाठी नक्की काय शिक्षण हवं, काय अनुभव हवा, या सगळ्याची सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरातीत मिळेल. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्कीच बघा. तर ही माहिती कशी वाटली? जर उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी माझा जॉब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.